बातमी, थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। 6वा वित्त आयोग स्थापनेवर चर्चा देखील होईल। डान्स बार मधल्या अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत चर्चा होणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय सविस्तर अपडेट? ऋषाली, राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती थोड्याच वेळात मंत्रालयातल्या 7व्या मजल्यावरती होणार आहे, परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या मंत्र्यांची जी आहे ती प्री कॅबिनेटची बैठक जी आहे ती सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये सुरू झालेली असल्याचं पाहायला मिळतं। आणि त्याचसोबतच दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देखील शिवसेनेच्या मंत्र्यांची जी आहे ती प्री कॅबिनेटची बैठक सध्या 7व्या मजल्यावरती त्यांच्या कार्यालयामध्ये होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण या सगळ्या प्री कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांची विविध कामांचा आढावा जो आहे तो या सगळ्या बैठकींमध्ये अजित पवारांकडनं घेतला जाणार आहे। आणि त्याचसोबतच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामांचा आढावा आणि त्याचसोबतच मंत्रिमंडळामध्ये कोणकोणते विषय या सगळ्या संदर्भात मांडायचे आहेत त्या सगळ्या संदर्भातले चर्चा जी आहे ती या संपूर्ण बैठकीमध्ये होताना पाहायला मिळते। परंतु आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डान्स बार मधले जे अश्लील नृत्य होतात त्या सगळ्या संदर्भात प्रतिबंधात्मक काही कायदा पुढच्या अधिवेशनामध्ये आणायचा का या सगळ्या संदर्भातली महत्त्वाची चर्चा जी आहे ती या सर्व आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळणार आहे। आणि त्या सगळ्या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळामध्ये काय नक्की निर्णय घेतला जातोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते आता मंत्रालयात सक्रिय झालेले आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण प्री कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। अजित पवार सध्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आपल्या दालनातून मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील दालनातून निघालेले असल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रवादीची प्री कॅबिनेटची बैठक जी आहे ती सध्या संपलेली आहे आणि सर्वच मंत्री जे आहेत राष्ट्रवादीचे ते एक एक करून अजित पवार यांच्या कार्यालयातून सध्या बाहेर पडताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, थोडंसं तुम्हाला थांबवते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।